दरम्यान महाविकास आघाडी काळामध्ये फडणवीस आणि शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास आता एसआयटी मार्फत होणार आहे। व्हिडिओ क्लिप सादर झाल्यावर कालच सभागृहामध्ये एसआयटीची घोषणा झाली होती। आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन होईल। हे प्रकरण आधीच हायकोर्टासमोर प्रलंबित आहे। एसआयटीचा अहवाल सरकारला सादर झाल्यावरती हा अहवाल हायकोर्टात मांडला जाईल। ठाण्यातल्या पूनम या नावाच्या व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन या संदर्भात केलं होतं असंही उघड होतंय। हा सगळा प्रकार काय आपण सविस्तर जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, नक्की काय प्रकरण आहे आणि त्यामध्ये आता पुढची प्रक्रिया कशी असेल? पूर्वी हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते 2016 मध्ये ULC अंतर्गत एक गुन्हा जो आहे तो ठाण्यात नोंदवण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणाशी संबंधित आणि त्या प्रकरणाचा जो तपास होता त्या तपासाशी संबंधित हा संपूर्ण प्रकरण आहे। एक स्टिंग ऑपरेशनचा दावा करण्यात आला आणि त्याचे काही क्लिप्स जे आहेत ते सभागृहामध्ये सादर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की एक पोलीस अधिकारी जे आहेत त्याच्यामध्ये बोलतायत की त्यांना सरकारकडून म्हणजेच महाविकास आघाडी सरकारमधील काही लोकांकडून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना या गुन्ह्यामध्ये अडकवायचं आहे अशा पद्धतीचे आदेश मिळालेले आहे। खरं पाहिलं तर हा जो 2016चा ULCचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये संजय पुनामिया नावाचे एक व्यक्ती होते, ते आरोपी होते आणि त्यांच्या विरोधात त्या प्रकरणामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झालेली होती आणि सध्या प्रकरण जो आहे तो उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे। त्या संदर्भातले अहवाल जे आहे तो वेळोवेळी उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले आहे। हा जो स्टिंग ऑपरेशन जो आहे तो जो करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ABP माझाला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये जे पोलीस अधिकारी दिसत आहेत ते ACP सरदार पाटील आहेत। ते सध्या सेवानिवृत्त झालेले आहे आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याशी एका ठिकाणी जेव्हा काही लोकांचं बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो संभाषण केलेला आहे। मुळात या प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात यावी, याच्यासोबतच DCP लक्ष्मीकांत पाटील तत्कालीन जे DCP होते त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली होती। मात्र ABP माझाला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे या प्रकरणामध्ये स्टिंग ऑपरेशनमध्ये जे अधिकारी बोलताना दिसत आहेत ते स्टिंग ऑपरेशन जो आहे त्याच्यामध्ये ACP सरदार पाटील बोलत आहेत आणि असं म्हटलं जात आहे की त्याच्यामध्ये काही काटछाट करण्यात आलेली आहे। सत्य जो आहे तो SITच्या संपूर्ण तपासानंतर समोर येणार आहे। आता SITची घोषणा झालेली आहे त्यामुळे रीतसर गृह विभागाकडून एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये त्या संदर्भात SITची रजत, धन्यवाद। आपण जी माहिती दिली आहे त्याबद्दल आपण वेळोवेळी याबद्दल माहिती घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।